साधं कलिंगड खाऊन एकाच कुटुंबातील 4 व्यक्तींचा मृत्यू होऊ शकतो याची कल्पना कोणीच केली नसेल. आणि अगदी तसंच आहे, कारण या चौघांच्या मृत्यूचं कारण हे कलिंगड नव्हतं. मुंबईच्या गजबजलेल्या पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील 4 सदस्यांचा झालेला मृत्यू सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलाय. सुरुवातीला सर्वांना वाटलं की उन्हाळ्याच्या दिवसात थंडगार कलिंगड खाणं या कुटुंबाच्या जीवावर बेतलं आणि अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे या चौघांचाही अंत झाला. पण जसजसा तपास पुढे सरकला तसे या प्रकरणाने एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक वळण घेतलंय. त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं आणि या मृत्यूमागे नेमकं रहस्य काय आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. ही घटना आहे पायधुनी येथील भेंडी बाजार मधील मुघल बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबाची. 25 एप्रिलचा तो शनिवार मुंबईत उन्हाळ्याचा कडाका वाढलेला होता. 44 वर्षांचे अब्दुल्ला डोकाडिया, जे अंधेरीत मोबाईल ॲक्सेसरीजचा व्यवसाय करायचे, त्यांच्या घरी त्या रात्री आनंदाचं वातावरण होतं. त्यांचे भाऊ, बहीण आणि नातेवाईक असे एकूण 9 जण रात्री 10:30च्या सुमारास चिकन बिर्याणी आणि पुलावच्या मेजवानीवर ताव मारत होते. कोणालाही कल्पना नव्हती की ही या कुटुंबाची शेवटची भेट ठरणार आहे. रात्री 11:30 वाजता पाहुणे निरोप घेऊन गेले आणि घर पुन्हा शांत झालं. पाहुणे गेल्यानंतर रात्री साधारण 1:30च्या सुमारास अब्दुल्ला यांनी सकाळी बाजारातून आणलेलं कलिंगड कापलं आणि अब्दुल्ला, त्यांची पत्नी नसरीन, मोठी मुलगी आयशा आणि धाकटी मुलगी जैनब या चौघांनीही ते आवडीने खाल्लं आणि ते झोपायला गेले. पहाटे 5च्या सुमारास अचानक या शांततेचा भंग झाला. कुटुंबातील चौघांनाही एकापाठोपाठ एक उलट्या आणि जुलाब सुरू झाले. सुरुवातीला त्यांनी घरगुती उपचार करण्याचा प्रयत्न केला असावा, पण पोटातल्या कळ्या इतक्या तीव्र होत्या की अब्दुल्ला यांना उभं राहणंही कठीण झालं होतं. सकाळी 9 वाजेपर्यंत या कुटुंबातील कोणीही मदतीसाठी घराबाहेर पडू शकलं नाही. अखेर 10 वाजता अब्दुल्ला यांनी आपल्या भावाला फोन करून बोलावून घेतलं. शेजारी राहणारे डॉक्टर जहीद कुरेशी तातडीने धावून आले. तेव्हा 12 वर्षांच्या जैनबची अवस्था पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या तोंडावाटे फेस येत होता आणि दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच तिने प्राण सोडले. त्यानंतर जे रुग्णालयात मृत्यूचं तांडव सुरू झालं. दुपारी 1:30 वाजता नसरीन, संध्याकाळी 4:15 वाजता आयशा आणि रात्री 10 वाजेपर्यंत कुटुंबाचा आधार असलेले अब्दुल्ला यांचाही मृत्यू झाला. अवघ्या 15 तासात एक हस्तखेळतं कुटुंब स्मशानात पोहोचलं होतं. पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित झाले. जर बिर्याणीमुळे विषबाधा झाली असती तर ती खाणाऱ्या इतर 5 पाहुण्यांना काहीच का झालं नाही, आणि निव्वळ शिळं कलिंगड इतक्या वेगाने जीव घेऊ शकतं का, याचं उत्तर शोधताना पोलिसांना डोकाडिया कुटुंबाच्या घरातून उंदीर मारण्याच्या औषधाच्या 2 वड्या आणि एक स्प्रे सापडला. तपासात समोर आलं की वड्याचं पाकेट सील बंद होतं, पण स्प्रे वापरलेला होता. तपासातील नवीन दाव्यानुसार या कुटुंबाने सामूहिक आत्महत्येचा निर्णय घेतला असावा आणि सर्वात आधी अत्यंत जहाल अशा झिंक फॉस्फेटचा स्प्रे आपल्या तोंडात मारला असावा. या औषधामुळे तोंडात प्रचंड कडवट चव निर्माण होते आणि ती घालवण्यासाठी किंवा औषध पोटात ढकलण्यासाठी त्यांनी नंतर कलिंगड खाल्लं असावं, असा संशय व्यक्त केला जातोय. चौघांनी स्प्रे मारल्यानंतर जेव्हा कलिंगड खाल्लं तेव्हा त्यांच्या दातात अडकलेले विषाचे अंश कलिंगडाच्या फोडींना लागले आणि ते थेट शरीरात गेले. बाजारात मिळणारे सामान्य रॅट पॉइझन इतक्या लवकर प्राण घेत नाही, त्यामुळे त्यांनी प्रयोगशाळेत वापरले जाणारे 100% कॉन्सन्ट्रेटेड झिंक फॉस्फेट वापरलं होतं का, याचा तपास आता फॉरेन्सिक टीम करते. पायधुनी पोलीस आणि गुन्हे शाखा आता या बाजूने तपास करतायत की हे विष त्यांच्याकडे कुठून आलं. तसंच एक सुखी वाटणारं कुटुंब अशा टोकाच्या निर्णयापर्यंत का पोहोचलं. त्यांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये काही अडचण होती का, की यामागे काही कौटुंबिक वाद होता. या सर्व प्रश्नांची उत्तरं अद्याप गुलदस्त्यात असली तरी या घटनेने संपूर्ण मुंबईला हादरवून सोडले. कलिंगडाच्या त्या गोड फोडींमध्ये दडलेला हा मृत्यूचा कट आता हळूहळू उलगडतोय. दरम्यान तुम्हाला काय वाटतं, त्यांच्या मृत्यूचं कारण नेमकं काय असावं, कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.